गोड, आंबट, तिखट हे पदार्थ वेगवेगळे खाऊन झालेत. पण आता ही सर्व चव एकत्र घ्यायची आहे, तर मग सर्वात आधी डोक्यात विचार येतो तो म्हणजे पंचामृतचा. पंचामृत हा पदार्थ नेहमी बनवला जात नाही, पण नवरात्री, गणेश उत्सव अशा वेळी आवर्जून बनवला जातो. मग आंबट, गोड, तिखट अशी चव असणारा हा पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण जाणून घेऊया. माझं नाव सौ निर्मला प्रकाश पापळकर आहे. पंचामृत कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. पंचामृत बनवण्यासाठी साहित्य: तेल, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, हळद, मीठ, साखर, चण्याचा कूट, आमसूल. आता आपण पंचामृत बनवायला घेऊया. सर्वात आधी कढई ठेवून घेऊ गॅसवर. तेल घालून गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर तेल, जिरं, कढीपत्ता, मिरची त्यात घालून घ्यायची. मिरची थोडा वेळ शिजू द्यायची. नंतर त्यात हळद आणि मीठ टाकायचं. ते परतून घ्यायचं. नंतर त्यात आमसूल घालायचं. त्यात पाणी टाकून थोडं शिजू द्यायचं. मिरची थोडीशी नरम झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट, साखर घालायची. साखरेला थोडासा पाक येईपर्यंत शिजू द्यायचं. पाक येण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं. नंतर 10 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. यात तुम्ही साखरऐवजी गुळही वापरू शकता. आता 10 मिनिटांनी आपले पंचामृत शिजलेले आहे. पंचामृत खाण्यासाठी तयार आहे. गोड, आंबट, तिखट असे हे पंचामृत आहे. गोड, आंबट आणि तिखट ही चव एकत्र असणारे पंचामृत कसे बनवले जाते हे आज आपण जाणून घेतले. तुम्ही पंचामृत नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. प्रगती बहुरूपी, लोकल 18, अमरावती.